पालिकेतील सत्ता वाटपावरती फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदर आणि मुंबई पालिकेबाबत एकत्रित निर्णयाची शक्यता। फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर हालचालींना वेग। मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेकडून 27 जानेवारीला गट नोंदणी केली जाणार। वेगवेगळ्या गटाची नोंदणी न करता महायुती म्हणून एकच गटाची नोंदणी करण्याची चाचपणी। मुंबईच्या महापौरपदाची निवड लांबणीवर, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची नोंदणी न झाल्यामुळे प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय। नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बसणार। शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदेंची माहिती। रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी मनसेनं कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनातल्या रोखठोकपणे संजय राऊत यांची टीका। अदाणी आणि लोढांसारख्या स्थानिक कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद। पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरनं टीका। राज्यात किती परकीय उद्योग सुरू झाले यावरती फडणवीस श्वेतपत्रिका काढणार का? चव्हाण यांचा सवाल। टाटा बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार आहे, तोच अधिकार हेमा मालिनी यांना सुद्धा देण्यात आलाय। तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा। गुलाबराव पाटलांचं शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला उद्देशून वक्तव्य। पुण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंकडून विश्वास व्यक्त। सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे, विजय शिवतारेंचा निशाणा। दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरनं परतले, तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर। फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणं अयोग्य, पृथ्वीराज चव्हाण यांचं ट्विट करत वक्तव्य। 30 लाख कोटींचे एमओयू झाले असल्यास आनंदाची बाब, पण प्रत्यक्षात होणारी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती महत्वाची, चव्हाणांचं वक्तव्य। नांदेडमध्ये आज हिंद दी चादर कार्यक्रमाचा दुसरा दिवस। केंद्रीय मंत्री अमित शहा आज कार्यक्रमाला उपस्थित असणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार। शिंदेंनी सरन्यायाधीशांचा सत्कार केल्याचा फोटो राऊतांकडून ट्विट। धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला, न्यायदेवते त्यांना क्षमा कर। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सत्कारावरनं संजय राऊतांचं खोचक ट्विट। नगरसेविका सेहर शेखचा माफीनामा, मात्र इम्तियाज जलील यांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला। येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। शिंदे म्हणतात ठाणे भगवं, मग मुंब्रा हिरवं म्हटलं तर प्रॉब्लेम काय? भाजप शिंदेंना केव्हा उचलून फेकेल कळणार देखील नाही, इम्तियाज जलील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। महाराष्ट्र हिरवा करणार म्हणजे पाकचे झेंडे फडकावणार का? रंगाबद्दल आक्षेप नाही, पण जलील यांच्या बोलण्याचा उद्देश काय? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। इम्तियाज जलील यांनी अवकातीत राहावं, तुमच्या 7 पिढ्या देखील महाराष्ट्र हिरवा करू शकत नाही। खासदार नवनीत राणा यांचा हल्लाबोल। कोणाच्या म्हणण्यानं महाराष्ट्र हिरवा होणार नाही, गुलाबराव पाटलांची टीका। जलील यांनी राज्यातील आणि देशातली शांतता बिघडवू नये, गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल। चंद्रपुरातील ठाकरे सेना, वंचितचे आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईत। 10 नगरसेवक ठाकरे आणि फडणवीसांना देखील भेटण्याची शक्यता। 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ठरणार नागपूरचा महापौर। महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी महापौर पदाचं आरक्षण, तर महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। नाशिक महापालिकेत भाजपकडून आता नव्या नेतृत्वाला संधी मिळणार। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना महापालिकेत कोणतंही पद नाही। महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार। नाशकात गटनेत्यांअभावी महापौर पदाची निवडणूक रखडली। नाशिक महापालिकेत महापौर पदाचे सर्वसाधारण महिलेचं आरक्षण, तर महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे नाशिककरांचं लक्ष। अनेक महिला उमेदवारांकडून महापौर पदासाठी लॉबिंग। पुणे शहराला 10वी महिला महापौर मिळणार। आतापर्यंत 9 महिलांनी भूषवले पुणे शहराचं महापौरपद, तर 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवड होणार। पनवेलच्या महापौर पदाच्या दावेदार म्हणून ममता म्हात्रे यांच्या नावाची चर्चा। ममता म्हात्रे या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या। भाजप युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्या त्या पत्नी आहेत। भाजपचे आमदार विजयकुमार देशमुखांनी समर्थक नगरसेवकांची बैठक घेतली। सोलापूर मनपा महापौर पदासाठी देशमुखांच्या मुलाच्या नावाची शिफारस। डॉक्टर किरण देशमुखांच्या नावाची बैठकीत नगरसेवकांकडून शिफारस। नागपूरच्या महापौरांसाठी नव्या कारची खरेदी होण्याची शक्यता। 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे पदाधिकाऱ्यांची वाहनं अधिकाऱ्यांनी वापरली। महापौरांचा पदाधिकाऱ्यांसाठी नवीन कारची व्यवस्था करावी लागणार। निवडणूक प्रक्रियेची दुर्दशा, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत केली टीका। राजकारणात घोडेबाजार गाढव बाजार झालाय, अखिल चित्रेंचा हल्लाबोल।
नांदेडमध्ये हिंद सादर कार्यक्रमासाठी लाखो भाविक दाखल. श्री गुरु तेग बहादूर साहबजी यांच्या 350व्या शहीद समागम दिनानिमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन. शहरातील कवठा भागातील मोदी मैदानावर कार्यक्रमांना सुरुवात. मुंबईच्या अंधेरीतील लोखंडवाला परिसरात 2 फ्लॅट्सवरती गोळीबार केल्याचं प्रकरण. फॉरेन्सिक तपासणीत गोळ्या अभिनेता KRKच्या पिस्तुलातीलच असल्याचं स्पष्ट. कमाल आर खानला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. जळगावात पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. जळगावच्या वरण गावात एकनाथ खडसेंना शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का. जळगावच्या वरण गावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत केला प्रवेश.